खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील आंबवडे या छोट्याशा गावात एक मुलगा राहायचा. त्याचे नाव होते भीमराव. भीमराव दिसायला साधा होता, पण त्याच्या डोळ्यात एक वेगळीच चमक होती. प्रश्न विचारण्याची सवय होती. आकाशाकडे पाहून विचार करण्याची सवय होती. शाळेचा पहिला दिवस. भीमराव शाळेत जायला लागला तेव्हा त्याला खूप आनंद झाला होता. नवीन पाटी, नवीन पेन्सिल घेऊन तो धावतच शाळेत गेला. पण शाळेत गेल्यावर त्याला एक गोष्ट समजली. इतर मुले एका बाजूला बसत होती. भीमरावला मात्र वर्गाच्या बाहेर बसायला सांगितले. त्याने विचारले, "मास्तर, मी आत का बसू शकत नाही?" मास्तर काही बोलले नाहीत, फक्त बाहेर बसायला सांगितले. भीमरावच्या मनात प्रश्न आला, मी काय वेगळा आहे? मलाही तर शिकायचे आहे. एके दिवशी शाळेत भीमरावला खूप तहान लागली. तो पाण्याच्या हंड्याजवळ गेला. तेवढ्यात एक मुलगा ओरडला, "अरे, त्याला हात लावू देऊ नका, तो महार आहे." भीमराव थांबला. त्याने हात मागे घेतला. तो तसाच तहानीने परत वर्गात आला. त्या रात्री घरी आल्यावर त्याने आईला विचारले, "आई, मी पाणी का पिऊ शकत नाही? माझी तहान वेगळी आहे का त्यांच्यापेक्षा?" आई गप्प राहिली. तिच्या डोळ्यात पाणी आले. त्या रात्री वडील रामजी सकपाळ भीमरावजवळ बसले. ते म्हणाले, "भीमा, जग नेहमी तुझ्याशी चांगले वागणार नाही, पण तू एक गोष्ट लक्षात ठेव." भीमरावने वडिलांकडे पाहिले. वडील म्हणाले, "ज्याच्याकडे ज्ञान आहे त्याला कुणीही खाली दाबू शकत नाही. शिक बाळा, खूप शिक, हेच तुझे शस्त्र आहे." भीमरावने मनात ठरवले, मी शिकणार, इतकी शिकणार की कुणी मला नाकारू शकणार नाही. त्या दिवसापासून भीमराव बदलला. शाळेत बाहेर बसायचे, पण शिकायचे आत बसलेल्या मुलांपेक्षाही जास्त. पाणी मिळायचे नाही, पण ज्ञानाची तहान मात्र वाढतच राहिली. अपमान व्हायचा, पण पुस्तक वाचताना सगळे विसरायचे. रात्री दिवा लावून वाचायचा. डोळे जड व्हायचे, पण पुस्तक बंद व्हायचे नाही. शेजारचे लोक म्हणायचे, "हा महाराचा पोरगा रात्रभर काय वाचत बसतो?" भीमरावला माहीत होते, ते हसतील, पण एक दिवस हेच पुस्तके माझ्या माणसांचे आयुष्य बदलतील. शाळेतील एक खास दिवस. एकदा वर्गात एक नवीन शिक्षक आले. त्यांनी सगळ्यांना एक प्रश्न विचारला, "सांगा, मोठेपणी काय व्हायचे आहे तुम्हाला?" कुणी म्हणाले शेतकरी, कुणी म्हणाले दुकानदार. भीमरावची वेळ आली. तो उठला आणि ठामपणे म्हणाला, "मला माझ्या लोकांसाठी काम करायचे आहे. मला देशाचे कायदे बदलायचे आहेत. मला सगळ्यांसाठी न्याय मिळवायचा आहे." वर्गात शांतता पसरली. काही मुले हसली, पण त्या नवीन शिक्षकाने भीमरावकडे पाहिले आणि ते हळुवारपणे म्हणाले, "हे स्वप्न लहान नाही भीमराव, हे स्वप्न खूप मोठे आहे आणि मला वाटते तू ते पूर्ण करशील." भीमरावच्या डोळ्यात चमक आली. भीमराव मोठा होत गेला, शिकत राहिला, संघर्ष करत राहिला. मुंबई, बडोदा, लंडन, अमेरिका. अपमान, गरिबी, एकटेपणा सगळ्याला तोंड दिले. पण त्या लहानशा भीमरावाने मनात जपलेली स्वप्ने कधीच सोडली नाहीत. आणि एक दिवस तोच भीमराव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर झाला, ज्याने भारताचे संविधान लिहिले, ज्याने कोट्यावधी लोकांना सन्मान मिळवून दिला, ज्याने सिद्ध केले, लहान घरात जन्मला म्हणजे स्वप्नेही लहान असतात असे नाही. जय भीम, जय शिवराय. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा.